चिपळूणमध्ये असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अचानक पाणी शिरलं आणि सगळा गोंधळ निर्माण झाला। आपण पाहू शकतोय की हे असणारी जी इमारत आहे ही सार्वजनिक बांधकाम भवनची इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं आणि हे पाणी काढण्याचं काम आता युद्धपातळीवरती सुरू झालंय। आपण ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पाऊस जो आहे हा रात्रीपासून अचानक सुरू झाला आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गटारं तुंबली, चिपळूणच्या सखल भागामध्ये पाणी आलं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात देखील रात्रीच्या वेळेला पाणी आलं। आपण या दृश्यामधून पाहू शकतो की अशा पद्धतीने या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हा सगळा जो परिसर आहे याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे। कार्यालयाच्या आतमधली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याबरोबर माती देखील आली, चिखल साठला आणि संपूर्ण कार्यालयामध्ये सगळा परिसर आहे हा चिखलमय झाला। आज सकाळपासून कामगारांच्या मदतीनं हा सगळा परिसर स्वच्छ करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत, मात्र अद्यापही चिखल काढण्याचे काम पूर्ण झालेलं नाही। मात्र विविध स्वरूपाची कागदपत्र याच कार्यालयात असतात आणि यांना धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र सध्या या ठिकाणी आपण साहित्य पाहू शकतोय की उंचावरती असं ठेवलेलं आहे। तिकडची जी परिस्थिती आहे हे आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।